सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थेचा विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न। रायगड ओवी न्यूज पाली सुधागड ललित फसाळे। सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्था सुधागड पाली यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला। ठाकूर समाजातील विविध वाड्या वस्त्यांमधील तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षक व समाजबांधव यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। दोन्ही विद्यार्थी वसतिगृहांचे वॉर्डन यांची उपस्थितीही विशेष उल्लेखनीय ठरली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री गोविंद लेंडी होते। प्रमुख पाहुणे म्हणून श्री नयन वाघ सहाय्यक राज्यकर आयुक्त व श्री चंद्रकांत वारगुडे जिल्हा परिषद सदस्य रायगड उपस्थित होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री उत्तम रोके सहाय्यक अभियंता मुंबई महानगरपालिका तसेच सुधागड तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री साधुराम बांगारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांची तयारी, करिअरच्या विविध संधी, व्यक्तिमत्व विकास आणि समाजाच्या प्रगतीमध्ये शिक्षणाची भूमिका याविषयी अनमोल मार्गदर्शन केले। त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिद्द आणि उच्च ध्येय गाठण्याची प्रेरणा निर्माण झाली। कार्यक्रमात 10वी, 12वी, पदविका, पदवी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला। याशिवाय सुधागड तालुक्यातून IIT तिरुपती येथे एमटेक शिक्षणासाठी प्रवेश मिळवलेल्या कुमार अनुज वारगुडे याच्या विशेष उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील संघर्ष, अनुभव आणि भविष्यातील ध्येय याविषयी मनोगते व्यक्त केली। संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्टेशनरी भेट देऊन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व समाजोन्नतीच्या कार्याचे मनापासून कौतुक केले। समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्था दरवर्षी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत असून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी संस्थेचे योगदान मोलाचे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री गोविंद लेंडी, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत वारगुडे, उपाध्यक्ष श्री गुलाब हिरवे, परळी विभागीय अध्यक्ष श्री प्रकाश डुमणा, खजिनदार श्री GD हंबीर, सहखजिनदार श्री बबन हिरवे, सहसचिव श्री रवींद्र हंबीर, कार्याध्यक्ष श्री ललित फसाळे तसेच संस्थेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन श्री वाके वारगुडे आणि श्री ललित फसाळे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी श्री कुमार पांडुरंग पारधी यांनी उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी, पालक, समाजबांधव आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भगवान हंबीर, श्री किसन वारघडे, श्री PD डुमणा, श्री सुनील घुटे, श्री अंबाजी डुमणा, श्री मंगेश निरगुडे, श्री दशरथ निरगुडे, श्री मंगळ्या शीद, श्री नितीश हंबीर, श्री हनुमंत ठोंबरे, श्री रमेश वाघमारे, श्री महेश बांगारे, श्री RD हंबीर, श्री वामन मांगे, श्री हेमा वारगुडे आणि श्री नामदेव पारधी आदी समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले। त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरित्या पार पडला। या कार्यक्रमासाठी करंजाई गावच्या मंडळाने भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करून उपस्थितांचे आदरातिथ्य केले। त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली। सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्था दरवर्षी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे कार्य सातत्याने करत आहे। यंदाचा विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा हा केवळ गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन, स्पर्धा परीक्षांची प्रेरणा आणि उच्च शिक्षणाची जाणीव निर्माण करणारा ठरला। उपस्थित सर्वांनी संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक करत भविष्यातही अशा प्रेरणादायी कार्यक्रमांचे अधिक व्यापक स्वरूपात आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।